संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक, महान तत्त्वज्ञ, कवी आणि अद्वितीय संत होते. त्यांना माऊली या नावानेही आदराने ओळखले जाते. पैठणजवळील आपेगाव येथे त्यांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रखुमाबाई होते. निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची भावंडे. समाजाने त्यांच्या कुटुंबाचा खूप छळ केला, परंतु त्यांनी सर्वांना प्रेमाचा आणि क्षमेचा संदेश दिला. त्या काळी संस्कृत भाषा ही केवळ पंडितांपुरतीच मर्यादित होती. सर्वसामान्यांना कठीण वाटणारी भगवद्गीता समजून सांगण्यासाठी त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी नेवासा येथे भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची रचना मराठीत केली. यामुळे अध्यात्माचे ज्ञान सामान्यांपर्यंत पोचले. त्यांनी अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठाचे अभंग या अजरामर कृतींचीही निर्मिती केली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अंधश्रद्धा आणि विषमतेविरुद्ध लढा देत भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी देवाकडे मागितलेले पसायदान हे जागतिक कल्याणाची आणि विश्वात्मक बंधुभावाची प्रार्थना करणारे उत्कृष्ट काव्य आहे. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी इसवी सन 1296 मध्ये त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला अचूक मार्ग दाखवत आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.